प्रियंका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज व्हेज खिचडी बनवलेली होती। आता सध्या बाजारामध्ये वाटाणा खूप यायला लागला आहे, तर चला म्हटलं आज वाटाणे टाकून आपण व्हेज बिर्याणी बनवूया। त्याच्यासाठी मी एक गाजर घेतलेला आहे। आता गाजरचं पण सीजन चालू आहे, तर भरभरून मस्त गाजर आणि वाटाणे टाकणार आहे। तर आपण आता पहिल्यांदा गाजर कट करून घेणार आहोत। गाजर मस्तपैकी बारीक कट करायचं, हवे तुम्ही त्या आकारामध्ये कट करू शकता। आता इथे मी पूर्ण गाजर कट करून घेणार आहे। आता आपले हे गाजर कट करून झालेलं आहे। त्यानंतर आपण फ्लावर घेणार आहोत। फ्लावरला पण कट करून घेणार आहोत। त्याचे छोटे छोटे पीसेसमध्ये आपण कट करून घेणार आहोत। आता आपण हे फ्लावर नेसल्यानंतर आपण एक टमाटर घेणार आहोत। टमाटरला पण आपण कट करून घेणार आहोत। तर मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये आपण टमाटर कट करून घेणार आहोत। आता आपला टमाटर पण कट झालेला आहे। त्यानंतर आपण आता वांगे घेणार आहोत। एक वांग घेतलेलं आहे, मी वांग पण टाकणार आहे। तो वांग्याला पण कट करून घेणार आहे आणि त्याला पण थोडंसं मोठ्या आकारामध्ये कट करून घेणार आहे। आता आपले वांगे पण कट करून झालेले आहे। आता आपण कोथिंबीर घेणार आहोत। कोथिंबीर थोडी मी जास्त टाकणार आहे, कोथिंबीरनी स्वाद छान येतो। तर मी कोथिंबीरला पण बारीक कट करून घेणार आहे, चिरून घेणार आहे सॉरी। आता कोथिंबीर कट झाल्यानंतर मी कढीपत्ता पण घेणार आहे। इकडे मी कढीपत्ता घेतलेला आहे। त्यानंतर दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, त्याला आतमधून कट मारून घेणार आहे। त्यानंतर एक बटाटा घेतलेला आहे मी, त्या बटाट्याला पण थोडेसे मोठे पीसेसमध्ये कट करून घेणार आहे। आता आपला बटाटा पण कट झालेला आहे। एक बटाटा पूर्ण मी अख्खाच्या अख्खा टाकणार आहे। आता इकडे मी एक कांदा घेतलेला आहे, तर कांद्याला मी उभा चिरून घेणार आहे। मी 2 कांदे टाकणार आहे, ते एक कांद्याला मी पूर्णपणे चिरून घेतलेला आहे। तर कांदा चिरून झाल्यानंतर मी लसूण सोलून घेतलेला होता। लसूण अद्रक त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। त्यानंतर मी कढई ठेवणार आहे, त्यात एक उकळीभर तेल टाकणार आहे आणि कांदा आपला चांगला परतून घेणार आहे। कांद्याला परतायला टाकलेला आहे, त्यामध्ये थोडंसं तूप टाकणार आहे मी 1 चमचा। नंतर लवंग घेणार आहे, थोडे काळे मिरी आहे, मोहरी घेतली आहे, नंतर जिरं टाकलं आहे आणि कांद्यामध्ये चांगलं परतून घेणार आहे। त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या टाकणार आहे। नंतर मी अद्रक आणि लसूण कुटून घेतलेलं आहे, त्याची पेस्ट टाकणार आहे। कढीपत्ता टाकणार आहे। हे व्यवस्थित परतून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी थोडी हळद टाकणार आहे। त्यानंतर मी गाजर कट केलं होतं अर्धं, ते गाजर कट करून मग टाकणार आहे। इकडे मी फ्लावर पण धुवून घेतलं, फ्लावर टाकून घ्यायचं आहे। नंतर एक टमाटर कट केलेलं होतं मी, एक टमाटर पण टाकून घेणार आहे। नंतर एक वांग पण टाकून घेऊन मी मिक्स करणार आहे।
तुम्ही यामध्ये शिमला मिरचीसुद्धा टाकू शकता. माझ्याकडे ती नव्हती, जेवढ्या होत्या तेवढ्या मी भाज्या टाकून दिल्या. नंतर वटाणे पण टाकून घेऊन मी हे चांगलं मिक्स करून घेणार आहे. इकडे बटाटा पण स्वच्छ धुवून घेतला आहे, त्याला पण मी मिक्स करून घेणार आहे. ही व्हेज बिर्याणी खूप सुंदर झाली होती, खायला पण खूप छान लागली. त्यानंतर मी मीठ टाकणार आहे 2 चमचे. थोडंसं गरम मसाला, लाल तिखट आता हे मिक्स करून घेणार आहे. आपल्या या भाज्या चांगल्या परतत आल्यानंतर आपण नंतरच त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. आता यावर कोथिंबीर टाकणार आहे मी. कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून देणार आहे आणि मिक्स करून झाकण ठेवणार आहे. आता पण झाकण ठेवून द्यायचं आहे. इकडे मी तांदूळ घेतले आहे. तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. आता इकडे उकळी आलेली आहे पाण्याला, तर मग मी आता हे तांदूळ त्याच्यात टाकून देणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. हे मिक्स केल्यानंतर आपण पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. याला 5 मिनटं झाकण ठेवून आणि याला शिजू द्यायचं आहे 5 ते 10 मिनटं. आता आपलं हे पुलाव पूर्णपणे किती भारी बनून तयार आहे. गरमागरम आपला पुलाव रेडी आहे. आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आपला गरमागरम पुलाव खाण्यासाठी तयार आहे. तर आवडलं असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. मी आता टेस्ट करून बघते. खूप छान झाला होता पुलाव.